नमस्कार. मी मेघा अशोक घुटे. माझा मुलगा हर्षवर्धन. तर मी हर्षवर्धनला गेल्या 3 वर्षाखाली अंकुर बालवाडीमध्ये प्रवेश घेतला होता. ॲक्च्युली प्रवेश घेताना माझा मूल 3 वर्षाला 1-2-3 महिने कमी होते. त्यामुळे म्हणजे प्रवेश मिळायला थोडी अडचण येत होती. पण मी मॅडमला रिक्वेस्ट केली की बाबा एक 2-3 महिनेच कमी पडतायत, तर माझा प्लीज आग्रह आहे की त्याला ॲडमिशन मिळावं. तर मॅडमनी तसं मला रिक्वेस्ट केल्यानंतर ठीक आहे म्हणून ॲडमिशन घेतलं. तर त्यावेळेस अगदी लहान पिल्लू होतं ते. थोडक्यात म्हणजे त्याला घरातले एक 5-6 मेंबर सोडले तर बाहेरच्या जगाची ओळख नव्हती. बाहेरचं वातावरण काय, कुठं कधी गेला नाही, आला नाही, आईला सोडून बिलकुल राहिला नाही. पण अंकुरमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो हळूहळू रोज यायला लागला आणि अगदी न रडता सगळ्या मुलांमध्ये वगैरे बसू लागला, खेळू लागला, खाऊ लागला. नंतर आपल्या अंकुर बालवाडीमध्ये एक ट्रेमध्ये माती देऊन त्याच्यामध्ये खेळत खेळत अक्षर ओळख केली जाते, तर ती त्याला पण छान जमायला लागली. पहिलं वर्ष अगदी त्याचं मजेत गेलं. त्यानं सगळ्याच ह्याच्यामध्ये भाग घेतला, जे काय शाळेचे उपक्रम चालतात त्या सगळ्यांमध्ये. असं करत करत आज 3 वर्ष झाले पूर्ण. तर आज मोठ्या गटात आहे मुलगा माझा. तर अक्षरशः पहिलीचं विद्यार्थी खडखड जसं वाचत नाही, सध्याच्या ह्याच्यामध्ये पहिलीचं विद्यार्थी एकदम वाचणं किंवा लिखाण त्याचं स्पीड नाही आहे, त्याची तशी स्पीड माझ्या मुलाची आहे. अंकुर बालवाडीमध्ये आत्ता शेवटच्या वर्षात आहे. तर अंकुर बालवाडीचं वेगळे पण म्हटलं तर आठवड्यातल्या प्रत्येक शुक्रवारी प्रयोग घेतला जातो. मॅडम प्रयोग घेताना सगळ्या मुलांना बसवून त्या काय काय करतायत, कुठला प्रयोग घेतायत, त्या कसा करायचा आणि तो घरी गेल्यानंतर करून परत सगळ्यांसोबत शेअर करायचा, हे चालतं. ह्याच्यामुळे मुलं स्वतःहून करायला धडपड करतात. परत त्यांना काय विज्ञानातल्या थोड्याफार गोष्टी तिथून समजायला लागतात. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक महिन्याला पालक सभा असते आणि पालक सभेमध्ये मूल आणि आई दोघेही असतात. ह्यामुळे काय होतं, मुलाचं जे मुलाला काही कमी जास्त आहेत किंवा मुलं फक्त बालवाडीत 4 ते 5-7 तास असतं, नंतर आईसोबत असतं. ह्यामुळे टीचरला मुलाचं काय कमी जास्तपणा आहे, काय केलं पाहिजे, त्याला बोलतं कसं केलं पाहिजे, त्याच्यात कुठल्या कमतरता आहेत, त्याच्यात काय हे आहे, वेगळेपण आहे, ते टीचरला बोलता येतं. पालक सभेमध्ये ह्या गोष्टी चर्चा केल्यामुळे टीचरला पण मदत होते आणि मुलांमध्ये पण जे काय पाहिजे त्या पद्धतीचे वेगवेगळे बदल होतात. नंतर वर्षातील 3 कार्यशाळा घेतल्या जातात. तर त्या कार्यशाळांमध्ये पेपरपासून बनवलेले ड्रेस मुलांना घालणे, मातीतून वेगवेगळे वस्तू बनवून उपक्रम घेणे, अशा पद्धतीची एक वेगळी कार्यशाळा असते आणि त्या कार्यशाळेमध्ये सुद्धा मूल आणि आई असतं. त्यामुळे मूल कात्रण करायला, मातीमध्ये खेळायला, म्हणजे अगदी ते स्वतःहून सगळं करतं. त्यामुळे त्याला त्या वयापासूनच बऱ्याच गोष्टी समजायला लागतात. नंतर गॅदरिंग असतं प्रत्येक वर्षाला. तर अंकुर बालवाडीमध्ये असं आहे की मूल अगदी स्टेजच्या पायऱ्या चढायला जरी तयार नसलं तर त्याला सुद्धा गॅदरिंगमध्ये सहभागी करून घेतलं जातं. यामुळे त्या मुलाला हळूहळू मुलांमध्ये मिक्स होणं, गर्दी गोंधळामध्ये न घाबरणं, स्टेजवर येणं, इतरांपुढं सुद्धा काही बोलायची डेअरिंग करणं, ह्या गोष्टी ते मूल शिकतं आपोआप. नंतर गॅदरिंगमध्ये मूल आणि आई जसं दोघांचं बॉन्डिंग असलेलं किंवा दोघांचं जे नातं असतं, ते काय नातं असतं ते त्या गाण्यांमधून घेतलं जातं. हे खूप वेगळेपण आहे बालवाडीचं. परत दुसरी गोष्ट म्हणजे की जे इतर शाळेमध्ये होत नाही ते ह्या शाळेमध्ये होते. थोडक्यात सांगायचं तर मूल हसत हसत खेळत खेळतच लिखाण करायला, वाचायला, लिहायला शिकतं. परत प्रत्येक शनिवारी सहभाग वाचन, सहभाग लिखाण, परत सहभाग चर्चा थोडक्यात. ओके. हर्षवर्धन, आज आपला शनिवार आहे आणि आज आपण सहभागी वाचन घेतलं होतं. मग आज कोणतं पुस्तक होतं रे? छत्री. आणि कोणी लेखन केलं होतं छत्रीचं? तुला आवडली का हे पुस्तक? ओके. मग घरी गेल्यावर याचं सगळं माहिती लिहून आणणार आहेस तू? ओके. रिझल्ट किंवा मूल 3 वर्ष कंटिन्यू अंकुर बालवाडीमध्ये ठेवल्यानंतर बाहेर पडताना खात्रीशीरपणे लिहायला, वाचायला शिकणार म्हणजे शिकणारच. तर थोडक्यात सांगायचं असं आहे की मॅडमनी जे बालवाडीला नाव ठेवले अंकुर, त्यालाच अनुरूप किंवा त्याच्याच नुसार बालवाडीमध्ये काम चालतं. मुलाला अगदी पहिल्या वेळेस ॲडमिशन जेव्हा प्रवेश घेतला जातो बालवाडीमध्ये, तर ते मूल बाहेर पडताना ज्या पद्धतीनं आपण मातीत बीचं रोप तयार करतो, रोपट्याचं झाड होतं, त्याच पद्धतीनं मॅडमचं मुलाला पहिल्या गटापासून बाहेर पडेपर्यंतचं त्या पद्धतीनं त्यांना शिकवलं जातं आणि त्या पद्धतीनं त्यांना घेतलं जातं.